नमस्कार, मी आहे मोहिनी पवार. माझ्या यूट्यूब चॅनल फूड ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर आज मी बनवणार आहे टमॅटोचा सार. तर चला आपण साहित्य बघून घेऊया. साहित्यामध्ये इथे मी टमॅटो घेतलेले आहेत, छोटे 5 टमॅटो घेतलेले आहेत, 2 लसणाच्या कळ्या, इथे 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एक छोटा कांदा घेतलेला आहे. तर याला आपल्याला असंच सगळं हे जे आहे टमॅटो बघा मी पाठीमागून त्याला असा 2 चिरा मारलेले, हे असंच आपल्याला कुकरमध्ये ट्रान्सफर करायचं आहे. यात मी चवीनुसार मीठ आणि हळद टाकलेली. आता आपण याला झाकण लावून याच्यात 2 ते 3 शिट्ट्या काढणार आहोत. तर चला करून घेऊ. आपण लावून झालेले. आता आपल्याला याच्या 2 ते 3 शिट्ट्या काढायच्या. हे बघा शिट्ट्या झालेल्या आहेत आपल्या. आपण कुकर उघडूया. हे बघा हे शिजलंय असं. आपण याला आता या गाळणीने गाळून घेऊया. मिक्सरला दळून घेणार आहोत थंड झालं की, आणि त्याला परत आपण ह्या चाळणीने गाळून घेणार आहोत. तर चला करून घेऊया. इथे मी फोडणीसाठी लसूण, कढीपत्ता आणि राई घेतली. तेल घालून घेणार आहोत. तयार करून घेतलेलं आहे. हे असं वाटून त्याला मी गाळून घेतलंय चाळणीने. इथे आपली फोडणी जी आहे मसाला झालेला आहे. आता आपण याच्यात जे आहे मिश्रण हे घालून करायचं. आपण मीठ टाकलेलं आहे त्यामुळे आपण आता वरून मीठ नाही घालणार आहोत. याला उकळी आली की याच्यामध्ये कोथिंबीर टाकून आपण त्याला सर्व करूया. उकळी आलेली आहे. आपण आता त्याच्यामध्ये कोथिंबीर सुद्धा टाकलेली आहे. हलवून घ्यायचं व्यवस्थित. आणि हे आता आपलं झालेलं आहे. आपण आता गॅस बंद करून घेऊयात आणि सर्व करूयात. हे बघा तयार आहे आपला टमॅटोचा सार. हा तुम्ही गरम गरम राईस सोबत खाऊ शकता. खूप सुंदर लागतं. हे रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.